जय भीम। सम्राट वाचनमध्ये गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे भारताचे संविधान सर्वात सुप्रीम। त्याचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर RJ इंगोले। माझी 7-8 दिवस तब्येत ठीक नसल्यामुळे मी व्हिडिओ करू शकलो नाही, आज करतोय। भारतातील समाज व्यवस्थेला सर्वात मोठी कलाटणी देणारी घटना कोणती असेल तर 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा आपल्या देशात संविधानाचा अंमल सुरू झाला ही आहे। भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाले, पण या देशातील बहुजन वर्ग जो या जाती व्यवस्थेने पीडित होता त्याला खरे स्वातंत्र्य कधी मिळाले असेल तर संविधान या देशात लागू झाले त्या दिवसापासून मिळाले आहे। आपण बहुजन आणि त्यात अस्पृश्य हा गुलामाचा गुलाम होता। भारत स्वतंत्र झाला, पण आपला अस्पृश्य समाज या देशात या ब्राह्मणी वर्गाचा गुलाम होता। त्याला स्वातंत्र्य काय असते हे माहीत नव्हते आणि म्हणून आपले आंबेडकरवादी साहित्यिक नामदेव ढसाळ असे म्हणतात की स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचे नाव आहे। असे का म्हणतात तर भारताच्या राज्यघटनेने आपणास हक्क आणि अधिकार दिले आहेत, पण तरी आपल्या देशात एक सरंजामी वृत्ती आहे आणि त्यामुळे जरी घटना देशात लागू झाली पण आज अनेक आपले अस्पृश्य बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत जे आज सुद्धा स्वतंत्र नाहीत अशीच स्थिती आहे। आज बहुजन समाजाला कोणत्या सुविधा आहेत? आज शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पाणी अशा सुविधा स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर एका मोठ्या समूहाला मिळत नसतील तर मग नामदेव ढसाळ म्हणतात ते चूक नाही असेच कधी कधी वाटते। आपल्या देशात आज कोणत्याही व्यक्तीला असे वाटते की मी श्रेष्ठ आहे, याची सुरुवात आपण आपल्या घरापासून घेऊ तरी आपणास हे पटेल। आपल्या देशात पुरुष प्रधान संस्कृती आहे, समाजात सरंजामी वृत्ती आहे आणि त्यामुळे आज प्रत्येक व्यक्ती स्वतःला श्रेष्ठ समजतो, पण वास्तविक तसे नाही। आज एखादा आमदार असेल त्याला वाटते मी श्रेष्ठ आहे, तर खासदार आहे त्याला वाटते मी त्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आपल्या राज्यात मुख्यमंत्री असेल तर त्याला वाटते मी या राज्यात सर्वात श्रेष्ठ आहे, तर देशात म्हणजे केंद्रात जो व्यक्ती प्रधानमंत्री असेल त्याला वाटते मी या देशात सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहे। म्हणजे प्रत्यक्षात तसे नसते, पण आपल्या देशात आज आपण जर पाहिले तर एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो तर त्याला वाटते मी या जिल्ह्याचा मालकच आहे, पण त्यांनी हे विसरायला नको की ज्या सरकारच्या आयोगामार्फत त्यांची निवड झालेली असते त्याला केंद्रीय लोकसेवा आयोग असे म्हणतात आणि राज्याच्या आयोगाला राज्य लोकसेवा आयोग असे म्हणतात। या दोन्ही ठिकाणी लोकसेवा हा शब्द सामान्य आहे। या शब्दात फार मोठा अर्थ आहे की आपण आणि आपली भूमिका काय आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या देशातील अनेक कर्मचारी यांच्या सेवा या भारतीय संविधानाने बांधील आहेत, म्हणजे संविधानाच्या नियमाने आहेत। पण आज आपण पाहतो पोलीस विभाग आज सुद्धा आपल्या समाज बांधवांशी बोलताना सभ्यतेने कधीच बोलणार नाही, तर एक अधिकार आणि आपल्या विभागाचा दरारा त्यांच्या बोलण्यात असतो आणि दरारा असला सुद्धा पाहिजे या विचाराचा मी आहे, पण दरारा कोणाला पाहिजे तर आपल्या देशात जे बेकायदेशीर कामे करणारे लोक आहेत त्यांना असला पाहिजे। नाहीतर आपण आत्ताच 15 ऑगस्ट 2025च्या एका कार्यक्रमात एका कायद्याला घेऊन जाताना एक पोलीस कर्मचारी मागून हवेत उडून लाथ मारतो आणि त्या कायद्याच्या एक लहान मुलगा पाहतो, त्या लहान मुलाच्या मनात काय भावना असतील याचा साधा विचार सुद्धा या पोलीस कर्मचाऱ्याच्या मनात आला नाही। याचे कारण पोलिसांची ब्रिटिश मानसिकता आज सुद्धा तशीच आहे। काही अपवाद सोडले तर जास्त पोलीस असेच आपल्या देशातील आज जास्तीत जास्त मंत्री आणि लोकप्रतिनिधी हे मी मालक आहे याच भावनेतून वर्तन करीत असतात। म्हणजे एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री हे दौऱ्यावर असताना त्यांचा थाट पहा, किती संरक्षण, किती वाहतूक व्यवस्था आणि किती लोकांचे रोजाचे व्यवहार यामुळे प्रभावित होतात याचा कोणीच विचार करत नाही। पण निवडणुका आल्या की पहा कसे आपल्याला हात जोडून विनंती करतात की आम्हाला मतदान द्या आणि हेच मंत्री आणि आमदार जेव्हा आपण जातो यांच्याकडे एखादे सामाजिक काम घेऊन त्यावेळी ते आपल्याला भेटत सुद्धा नाहीत, त्यांना वेळ नसतो। म्हणजे यांचे खरे रूप तेच असले पाहिजे जे आपल्याला निवडणुकीपूर्वीचे होते।
राजकारण ही समाजसेवा आहे, म्हणून आज समाजातून अशी एक मागणी पुढे येत आहे की राजकारण जर समाजसेवा असेल तर मग यांना पेन्शन देऊ नका, आणि जर ती नोकरी असेल तर मग यांना वयाची आणि शिक्षणाची अट टाका, आणि आता यांचे वारेमाप असणारे पगार आणि पुन्हा 5 वर्षांनी मिळणारे पेन्शन बंद करा. इकडे 30-35 वर्ष काम करून सर्व पात्रता मिळवून कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी संघर्ष करावा लागत आहे, हे वास्तव आहे. आज असे समाजात चित्र का आहे की प्रत्येक राजकारणी आणि अधिकारी हे स्वतःला हुकुमशाह समजतात. आता याला अपवाद आहेत, पण त्याचे प्रमाण 2% कमी आहे. याचे कारण जर आपण पाहिले तर यांनी एक तर संविधानाचा अभ्यास केला नाही, आणि दुसरे जास्त महत्त्वाचे म्हणजे यांना भारताचे संविधान हे एका अस्पृश्याने लिहिले आहे हे मान्य नाही. म्हणून आपण पाहिले असेल की आपल्या भारतीय संविधानाबद्दल अनेक वर्षापासून एक चर्चा चालू आहे की संविधान बदलले पाहिजे. आता खूप दिवस झाले यात बदल केला पाहिजे. याचे महत्त्वाचे कारण आहे की भारताचे संविधान आपणास न्याय, स्वातंत्र्य आणि समता देते, आणि आपल्याच देशातील काही लोकांना म्हणजे मनोवादी विचार असणाऱ्या लोकांना समता नको आहे. त्यांना समाजाच्या सर्वात वर राहायचे आहे, आणि यालाच आपण जातीयवादी मानसिकता म्हणतो. यात भाजपचा आणि त्यांची मातृसंस्था RSS सर्वात आघाडीवर आहे असे म्हणण्यापेक्षा हा त्यांचा मूळ अजेंडा आहे. त्यामुळे 2014 पासून हा विषय जास्त चर्चेला आहे. आता 2024ला 400 पार कशासाठी, तर संविधान बदलण्यास 2000 कशासाठी आहे हे अनेक भाजपचे मंत्री आणि आमदार म्हणत होते. कोणतेही सत्य कधीच जास्त काळ लपून राहत नाही. आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब सुद्धा एका ठिकाणी असे म्हणाले की या देशात संविधान सर्वश्रेष्ठ आहे. याचा अर्थ काय आहे, तर आपण आपल्या संविधानाला सर्वश्रेष्ठ मानून जर कारभार केला तर आपल्या देशातील अनेक समस्या कमी होतील. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारताचे संविधान मानले नाही पाहिजे, अशी एक सामाजिक व्यवस्था अनेक वर्षापासून आपल्या देशात सुरू आहे. आणि कोण BN राव याने भारताचे संविधान लिहिले आहे असे सुद्धा म्हणण्याचे धाडस आज RSS आणि त्यांचा भाजपा करीत आहे. आज देशात संविधान आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व आणि चर्चा जास्त होत आहे, आणि त्यामुळेच ते यांच्या पोटात दुखत आहे. यांचा 1 नंबर शत्रू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. याचे कारण त्यांनी देशातील सामान्य माणसाला संविधानात हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. या हक्क आणि अधिकारामुळे आज बहुजन समाज अनेक मोठ्या पदावर जात आहे. हा सर्वात मोठा धक्का या मनोवाद्यांना आहे. त्यांची वर्णव्यवस्था एका पेनच्या फटकाऱ्यात बाबासाहेब आंबेडकरांनी उद्ध्वस्त करून टाकली आहे. त्यामुळे नागपूरच्या रेशीमबागेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांना फार आदर आहे म्हणून ठेवला नाही, तर हा सर्वात मोठा आपला शत्रू आहे ज्यांनी त्यांची संपूर्ण वर्णव्यवस्थाच उद्ध्वस्त केली हे त्यांच्या स्वयंसेवकांना सांगण्यासाठी लावला आहे. आपल्या अनेक विद्वान लोकांचे गैरसमज आहेत की RSS सुद्धा बाबासाहेबांना मानते आणि त्यांचे ग्रंथ त्यांच्या कार्यालयात ठेवते. इथेच आपले अनेक उच्च शिक्षित आणि विद्वान फसले आहेत. अनेक आमचे विद्वान प्राध्यापक, वकील, इंजिनियर आणि विचारवंत लाभासाठी आणि पुरस्कारासाठी त्यांना जाऊन मिळत आहेत. म्हणून आमचे वामन दादा याबद्दल असे म्हणतात की अरे पोट ज्याची भरली ते फरार झाले, भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले. पण तरीही आज भारताच्या संविधानाचे महत्त्व बहुजन समाजाला समजत नाही. त्यामुळे आज ना उद्या संविधानानेच आपण वाचणार आहोत. आज बघा, कोणतेही आंदोलन असेल, मोर्चा असेल, त्या ठिकाणी बोलताना लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी निर्माण केलेले संविधान याचा उल्लेख करतात, त्याचे महत्त्व सांगतात, आणि हे प्रमाण पुढे वाढत जाणार आहे. या देशात मानव, प्राणी आणि वनस्पती, जमीन यांना संरक्षण संविधानामुळेच आहे हे आता लोकांना समजू लागले आहे. या देशात कोणी कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याला कारभार भारताच्या संविधानानुसारच करावा लागेल. संविधान हे देशातील संसद, विधानसभा, लोकसभा आणि सर्वोच्च न्यायालय यापेक्षा सर्वात वर आहे, म्हणजे सर्वोच्च आहे. हे आता अनेक कायदे तज्ज्ञ मान्य करीत आहेत. आपल्या देशातील प्रत्येक व्यवस्था आहे त्याची आचारसंहिता संविधान आहे. सामान्य माणसाला आधार देणारा दस्तऐवज संविधान आहे. सामान्य माणसाचा श्वास संविधान आहे. सामान्य माणसाला जगण्याचा एक आशेचा किरण संविधान आहे.
भारतातील एखाद्या कितीही मोठ्या उद्योगपतीने कितीही पैसा मोजला आणि सांगितले की त्याला पैसे देऊन जास्त वेळा मतदान करायचे आहे तर मिळणार नाही, तर प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार आहे असे एका समान रेषेत या संविधानाने आणले आहे. आज जर आपण संविधानाचा प्रामाणिक वापर केला तर आज देशातील प्रत्येक समस्या कमी होतील. इंग्रज काळात बांधले गेलेले अनेक बांधकामे असतील तर ते लवकर पडत नाहीत आणि आपले मागच्या वर्षी तयार केलेले रस्ते आज आपणास दिसत नाही. याचे कारण कायद्याची अंमलबजावणी हेच आहे. इंग्रज त्यांचे कायदे कडक पाळत असत आणि त्यामुळे अनेक रेल्वे पूल, रस्त्याचे पूल आज उभे आहेत. आज आपला एखादा रस्ता तयार होताना पडत आहे. नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग तयार होत असतानाच एक पूल पडला अशी बातमी आली होती. किंवा आपल्या देशात फार चर्चेत असणारे राम मंदिर सुद्धा एका वर्षात लीक झाले आहे. आज अनेक रस्ते सिमेंटचे होत आहेत पण एका वर्षात त्यावर तडे जात आहेत, तर पुढे काय होईल याचा विचार करताना आपल्या लक्षात येते की आपण जर भारताच्या संविधानाप्रमाणे काम केले तर कोणतेही काम हे समाज उपयोगी होईल. कोणत्याही घटनेची एक मर्यादा असते, ती एकदा संपली की मग समाज त्याला विरोध करतो. आता आपल्या देशातील बेकायदेशीर कामे किती असावी याची मर्यादा संपली आहे. जनता आता जागृत होत आहे आणि सोशल मीडिया आहे, त्यामुळे एक वेळ अशी येईल की लोकच म्हणतील आता आपण भारताच्या संविधानाप्रमाणे चालले पाहिजे. आणि आता तो दिवस जवळ आला आहे असे मला वाटते. आज सर्वत्र लोक अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. लोकांना शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, वीज आणि रोजगार अशा मूलभूत गरजा मिळत नाहीत. याचा अर्थ त्या आपल्याकडे कमी आहेत असे नाही, तर त्याचे वितरण कायदेशीर मार्गाने होत नाही. म्हणून आज संविधान सर्वश्रेष्ठ आहे हे आता सामान्य जनतेला समजले आहे आणि हीच सामान्य जनता आता आपल्या राजकीय नेत्यांना आणि प्रशासनातील कर्मचारी यांना समजावून सांगेल असे वाटते. राजकीय नेत्यांनी सुद्धा आता संविधानाचा धसका घेतला आहे, त्यामुळे अनेक कार्यक्रम शासकीय पातळीवर घेतले पाहिजे अशी अनेक परिपत्रके निघत आहेत. 26 नोव्हेंबर हा दिवस आता संविधान दिन म्हणून साजरा करा असे पत्रक शिक्षण संस्था आणि इतर कार्यालयात येत आहेत. त्यामुळे 26 जानेवारी या दिवशी महामानव आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ध्वजासमोर ठेवली पाहिजे अशी समाजातून मागणी होत आहे. जनता सुद्धा आता चर्चा करताना संविधान, कायदे अशा शब्दाचा वापर जास्त वेळा करताना दिसत आहे. हे सुद्धा समाजात जागृतीचे लक्षण मानले जाते. भारताचे संविधान हे जनतेच्या अनेक समस्यांचे समाधान असणारे दस्तऐवज आहे. जनतेला एक आशेचा किरण आहे आणि त्यामुळे आपल्याला आज दररोज संविधान वाचले पाहिजे, त्याचा जागर करावा लागेल आणि RSS त्यांच्या इतर शाखा जे काम करीत आहेत त्यापेक्षा जास्त प्रमाणात जागृत व्हावे लागेल आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हे काम आपल्या परीने करावे लागेल आणि हे काम महाराष्ट्रात अनेक लोकांनी सुरू केले आहे. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील माननीय अनंत भवरे हे त्यांच्या पद्धतीने हे काम अत्यंत निर्भीडपणे करीत आहेत आणि लोकांना जागृत करीत आहेत. अनंत भवरे यांच्यासारखी व्यक्ती हे काम करीत असताना आपल्या समाजातील लोकांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. कुठे कार्यक्रम असेल तर जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला हजर राहिले पाहिजे, म्हणजे कार्यक्रम करणाऱ्या व्यक्तीला पुढे कार्य करण्याचा उत्साह येतो. तसेच मुंबई कल्याण येथील निवृत्त शिक्षिका माननीय सरस्वतीताई गायकवाड आणि आपले संविधान या राज्य पद्धतीत नव्हे तर जीवन पद्धती या ग्रंथांचे लेखक माननीय नूर खां पठाण आणि त्यांची सर्व टीम हे महाराष्ट्र शासनाने संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जो उपक्रम सुरू केला आहे, घर घर संविधान, याचा प्रसार आणि प्रचार शाळा आणि महाविद्यालयात करीत आहेत, याचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. आज आपण पाहिले असेल की निवृत्त झालेले अनेक कर्मचारी हे किती उदासीन आणि निष्क्रिय आहेत, जीवन जगतात, पण सरस्वतीबाई गायकवाड आणि सर्व टीम एका वेगळ्या उत्साहाने आणि समाजात एक मिशन म्हणून काम करीत आहेत. अशा पद्धतीने काम केले तरच आपल्या पुढील पिढ्यांना हे संविधान किती महत्त्वाचे आहे हे समजेल. आणि आजच्या सोशल मीडियाच्या काळात हे मोठे आव्हान आहे की तरुण पिढीला ते समजावून सांगणे, तरी पण हे कार्य ते करीत आहेत. याबद्दल त्यांचे सर्व समाजाने खरंच आभार मानले पाहिजे. त्यांना त्यांच्या कार्यात साथ दिली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान निर्मिती करताना जो त्रास झाला आहे आणि त्याचा जो त्याग आहे त्याला जगात तोड नाही. बाबासाहेब यांना डायबिटीज होता
आणि त्यांना सतत एका ठिकाणी जास्त तास बसल्यामुळे पायाला त्रास होत होता आणि त्यांनी राजरत्नासारखा त्यांचा लाडका पुत्र याच काळात गमावला. तरी आपल्या पुढील करोडो राजरत्न सुखात राहावे आणि त्यांना हक्क आणि अधिकार मिळावे म्हणून ते सतत सर्व वैयक्तिक दुःख बाजूला सारून करून संविधान निर्मितीचे काम करीत राहिले. आज आपण जो टाय सूट बूट फिरवत आहोत आणि आलिशान गाड्या आणि बंगले दिसत आहेत, या जगातील सर्वात मोठ्या विद्वान असणाऱ्या महामानवाचा सर्वात मोठा त्याग आहे हे आपणास विसरता येणार नाही. आणि त्यांचे मोठेपण यात सुद्धा आहे. त्यांनी भारताचे संविधान सर्वांसाठी लिहिले आहे आणि त्यामुळे ते आपण सर्वांनी वाचविले पाहिजे असे मला वाटते. भारतातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा घटक असणाऱ्या ओबीसी यांनी तसेच आदिवासी आणि इतर मागासवर्गीय आणि महिलांनी हे प्रामुख्याने लक्षात ठेवले पाहिजे. याबाबत आमचे मित्र साहित्यिक माननीय प्रेमानंद बनसोड दादा एका ठिकाणी असे म्हणतात की बाबासाहेबांच्या स्वप्नाचे मनोरे उभारण्यासाठी चला उठा आणि सर्वांगाला लावून घ्या जळवा, काढून टाका रक्त धमन्यातलं, कारण भीक मागून खाल्लेल्या अन्नाचं उसळत नसतं रक्त. एक बरं झालं घराची राख झाली, आता होणाऱ्या संघारात तुमचं काहीच जळण्यासारखं नाही. आता भ्यायचे असेल तर हवेल्यावाल्यांनी भ्यावं. मला माहीत आहे तुम्ही उद्ध्वस्त झालात, पराभूत नाही. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.